नमस्कार विद्यार्थी पालक मित्र हो, एजुजीनियस अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स म्हणजेच IIBF या संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत। ही भारतातील अग्रगण्य अशी बँकिंगमधली संस्था आहे। या संस्थेचे महत्त्वाचे कार्य म्हणजे जे बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतात किंवा असे लोक असे ॲस्पिरंट्स ज्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये काम करायचे आहे त्यांना सर्टिफिकेशन आणि कोर्सेस पुरवून त्यांचे प्रोफेशनल स्किल आणि नॉलेज वाढवण्याचे काम करते। या इन्स्टिट्यूटची स्थापना इंडियन कंपनीज ॲक्ट 1913 नुसार 1928 साली करण्यात आली। या संस्थेचे यापूर्वीचे नाव द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स म्हणजे IIB असे होते। या संस्थेचे विजन हे बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रोफेशनल्सला अधिक सक्षम, स्किलफुल आणि नॉलेजेस बनवणारी प्रमुख संस्था बनणे असे आहे। IIBFचे मिशन हे बँकर्स आणि प्रोफेशनल्सला म्हणजेच बँकिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षण, ट्रेनिंग, एज्युकेशन, काउन्सिलिंग आणि सततच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम्सद्वारे अधिक सक्षम, क्वालिफाईड आणि कौशल्यपूर्ण बनवणे आहे। या संस्थेच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक्स असोसिएशन, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आणि IIT बॉम्बेचे शिक्षण तज्ज्ञ आहेत। IIBFमध्ये विविध कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 3 फ्लॅगशिप कोर्सेस, 6 डिप्लोमा लेवल कोर्सेस, 23 सर्टिफिकेट कोर्सेस आणि 6 ब्लेंडेड कोर्सेस। हे सर्व कोर्सेस IIM कलकत्ता सोबत कोलॅबोरेशन करून बनवले आहेत। यानंतर आपण या संस्थेमध्ये उपलब्ध असलेले फ्लॅगशिप कोर्सेसबद्दल जाणून घेणार आहोत। फ्लॅगशिप कोर्सेस म्हणजेच या संस्थेद्वारे पुरवण्यात आलेले प्रमुख कोर्सेस, ज्यामधील पहिला आहे ज्युनियर असोसिएट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स। याची एलिजिबिलिटी आहे IIBFचा कॅन्डिडेट हा मेंबर असावा आणि याचा ड्युरेशन म्हणजेच या कोर्सचा कालावधी आहे 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत। फ्लॅगशिपमधील दुसरा कोर्स आहे सर्टिफाईड असोसिएट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स। याची पात्रता आहे कॅन्डिडेट हा JAIIB पास झालेला असावा किंवा क्वालिफाईड झालेला असावा आणि याचा कालावधी आहे 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत। यानंतर आपण या इन्स्टिट्यूटद्वारे पुरवण्यात येणाऱ्या विविध डिप्लोमा कोर्सेसबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये डिप्लोमा इन बँकिंग टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन इंटरनॅशनल बँकिंग अँड फायनान्स, डिप्लोमा इन ट्रेझरी इन्व्हेस्टमेंट अँड रिस्क मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ॲडव्हान्स्ड वेल्थ मॅनेजमेंट, यानंतर डिप्लोमा इन रूरल बँकिंग आणि डिप्लोमा इन ॲडव्हान्स्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंग। या डिप्लोमा कोर्सेसची एलिजिबिलिटी किंवा पात्रता आहे विद्यार्थी हा 12वी पास झालेला असावा आणि याचा कालावधी जास्तीत जास्त 2 वर्ष आहे, म्हणजेच परीक्षार्थीने ही परीक्षा 2 वर्षामध्ये पास होणे गरजेचे आहे। या 2 वर्षामध्ये कॅन्डिडेट हा सलग 4 वेळा परीक्षा देऊ शकतो। जर तो या 4 परीक्षांमध्येही पास नाही झाला तर त्याला पुन्हा फॉर्म भरावा लागेल आणि हा 2 वर्षाचा कालावधी डेट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजेच ॲप्लिकेशन करण्याच्या दिनांकापासून सुरू होईल। यानंतर आपण IIBF मधील सर्टिफिकेशन कोर्सेसबद्दल माहिती घेऊ, ज्यामध्ये सर्टिफिकेशन इन IT सिक्युरिटी, डिजिटल बँकिंग, प्रोजेक्ट फायनान्स, प्रिव्हेन्शन ऑफ सायबर क्राइम्स अँड फ्रॉड मॅनेजमेंट, फॉरेन एक्सचेंज, MSME फायनान्स, रूरल बँकिंग ऑपरेशन्स आणि स्मॉल फायनान्स बँक्स हे आहेत। यावरील डिस्कस केलेल्या सर्व कोर्सेसची पात्रता, एलिजिबिलिटी ही सारखीच आहे। कॅन्डिडेट हा कोणत्याही डिसिप्लिनमधून 12वी पास झालेला असावा। IIBFमध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीही कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये सर्टिफिकेट एक्झामिनेशन फॉर डेट रिकव्हरी एजंट्स म्हणजेच DRA हा आहे। याची पात्रता आहे कॅन्डिडेट हा SSC म्हणजेच 10वी पास झालेला असावा आणि BPO किंवा कॉल सेंटरचा एम्प्लॉय असावा। तर दुसरा कोर्स आहे सर्टिफिकेट एक्झामिनेशन फॉर बिझनेस करस्पॉन्डंट किंवा फॅसिलिटेटर्स। याची पात्रता आहे कॅन्डिडेट हा
10वी पास झालेला असावा। यामध्ये आपण अशा कोर्सच्याबद्दल माहिती घेणार आहोत ज्याला बँकेने स्पॉन्सर केलेले असते। याचे नाव आहे सर्टिफिकेट कोर्स इन प्रोजेक्ट फायनान्स। याची पात्रता आहे बँकेने या कर्मचाऱ्याला किंवा या कॅन्डिडेटला स्पॉन्सर केलेले असावे, त्यांच्याद्वारे पाठवण्यात आलेले असावे। IIBF मध्ये उपलब्ध असणारे ई लर्निंग कोर्सेस ज्यामध्ये अँटी मनी लॉन्ड्रिंग अँड फायनान्शियल क्राइम्स, KYC AML कंप्लायन्स, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि इथिक्स इन बँकिंग हे आहेत। या ई लर्निंग कोर्सेसची पात्रता आहे कॅन्डिडेट हा कोणत्याही डिसिप्लिनमधून 12वी पास झालेला असावा। यानंतर आपण IIBF मध्ये उपलब्ध असणारे ब्लेंडेड कोर्सेसबद्दल जाणून घेणार आहोत। ब्लेंडेड कोर्सेस म्हणजे या शिक्षण पद्धतीमध्ये डिजिटल आणि ट्रॅडिशनल अशा दोन्ही शिक्षण पद्धतींच्या मिश्रणाद्वारे विद्यार्थ्याला जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न होतो, ज्यामध्ये सर्टिफाईड क्रेडिट प्रोफेशनल, सर्टिफाईड ट्रेझरी प्रोफेशनल आणि सर्टिफाईड बँक ट्रेनर हे आहेत। या कोर्सेससाठीची पात्रता म्हणजे कॅन्डिडेट हा क्रेडिट, ट्रेझरी किंवा बँक ट्रेनर या जॉब रोलमध्ये किंवा हा जॉब करत असलेला एम्प्लॉई असावा। या एंट्रन्स एक्झामची परिपूर्ण तयारी करण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या इतर एंट्रन्स एक्झामची माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जरूर संपर्क साधावा। योग्य वेळी योग्य निर्णय, योग्य करिअर मार्गदर्शन फक्त एजू जीनेस अकॅडमीमध्येच। धन्यवाद।